सुप्रभात मंडळी. मी निलिमा पटवर्धन आणि शाळांना सुट्ट्या आता सुरू होणार आहेत. परीक्षा बऱ्याच जणांच्या झालेल्या पण आहेत. तर मुलांच्यासाठी म्हणून आता हे पुढचे 2 महिने मी पुस्तक वाचणार आहे. तर पहिलं पुस्तक मी यंदा घेते आहे वाचायला. त्याचं नाव आहे श्यामची आई. बरोबर, साने गुरुजींचं खूप अगदी प्रख्यात पुस्तक श्यामची आई. सुरू करते. पुष्कळ वेळा मनुष्याचा मोठेपणा त्याच्या आईबापांवर अवलंबून असतो. त्याचे पुढचे बरे वाईट जीवन त्याच्या आईबापांवर अवलंबून असते. त्याच्या बऱ्या वाईटाचा पाया लहानपणीच भरला जात असतो. पाळण्यात असतानाच, आईच्या अंगाखांद्यावर खेळत असतानाच पुढील जीवनाच्या विकासाचं बी पेरलं जात असतं. मोठेपणा याचा अर्थ जगातील काही व्यक्तींच्या ओठांवर आपलं नाव काही काळ नाचणं असं मी करत नाही. हिमालयाच्या दऱ्याखोऱ्यात असे प्रचंड आणि गगनचुंबी वृक्ष असतील की ज्यांची नावं जगाला माहीत नाहीत. रानावनातील कानाकोपऱ्यात असे एखादे रमणीय आणि सुगंधी फूल फुललेलं असेल की ज्याचा पत्ता कोणाला लागलेला नाही. समुद्राच्या पोटात अशी गोलबंद आणि पाणीदार मोती असतील की ज्याची जगास वार्ता नाही. पृथ्वीच्या पोटात ताऱ्यांसारखे तेजस्वी हिरे असतील, परंतु मानवजातीस त्यांचे अद्यापी दर्शन नाही. वर अनंत आकाशात असे अनंत तारे असतील की जे पल्लेदार दुर्बिणीतूनही अजून दिसले नाहीत. मोठेपणा याचा अर्थ जगाला माहीत असणं असा मी करीत नाही. मी निर्दोष होत आहे, हळूहळू उन्नत होत आहे, ही ज्याला जाणीव आहे तो मोठाच होत आहे. मोठा होत जाण्याची ही प्रवृत्ती व्यक्तीच्या ठिकाणी आईबापच उत्पन्न करतात. आईबापांकडून मिळालेली ही ईश्वरी देणगी होय. मायबापच कळत व नकळत मुलाला लहान किंवा मोठा करीत असतात. मनुष्य जन्मतो त्याच्यापूर्वीच त्याचं शिक्षण सुरू झालेलं असतं. आईच्या पोटात गर्भरूपाने जीव आला त्याच्यापूर्वीच त्याच्या शिक्षणाची तयारी झालेली असते. गर्भधारणेपूर्वीच आईबापांनी आपापल्या जीवनात जे विचार केले असतील, ज्या भावना हृदयात खेळविल्या असतील, जी कर्म केली असतील, त्या सर्वातून नवबालकाचा त्याच्या शिक्षणाचीच पुस्तके तयार केली जात असतात. जगात फक्त आईबापच शिकवतात असं नाही. आजूबाजूचे सारे जग, सारी सजीव निर्जीव सृष्टी शिकवत असते. परंतु या आजूबाजूच्या सृष्टीतून काय शिकावं हे आईबापच शिकवतात. मुलांच्या शिक्षणात जास्तीत जास्त वाटा आईबापांचा असतो आणि त्यातही आईचा अधिक. आईच्या पोटातच मुळी जीव राहिला. आईशी एकरूप होऊनच जीव बाहेर पडला, जणू तिचाच होऊन बाहेर आला. बाहेर आल्यावरही आईच्या सान्निध्यात त्याचा लहानपणी तरी बहुतेक वेळ जातो. तो आईजवळ हसतो, आईजवळ रडतो, आईजवळ खातो पितो, आईजवळ खेळतो खिदळतो, झोपतो झोपी जातो. आईजवळ त्याची उठबस सुरू असते. म्हणूनच खरी शिक्षणदात्री आईच होय. आई देह देते आणि मनही देते. जन्मास घालणारी तीच आणि ज्ञान देणारीही तीच. लहानपणी मुलावर जे परिणाम होतात ते दृढतम असतात. लहानपणी मुलाचं मन रिकामं असतं. भिकाऱ्याला 4 दिवसांच्या उपाशाला ज्याप्रमाणे मिळेल तो बरा वाईट घास घेण्याची धडपड करावीशी वाटते, त्याप्रमाणेच बालकाचे रिकामे मन जे जे आजूबाजूला असे त्याची निवडानिवड न करता अधाशासारखे भराभर त्याचा संग्रह करीत असते. अगदी लहान 2-4 महिन्यांच्या मुलाला जर बाहेर अंगणात ठेवलं तर आजूबाजूच्या हिरव्या हिरव्या झाडामाडांचा त्याच्या मनावर, त्याच्या शरीरावर इतका परिणाम होतो की त्याच्या मनासही रंग येतो असं बायका म्हणतात. याचा अर्थ एवढाच की लहानपणी मन फारच संस्कारक्षम असतं. मातीसारखे मेणासारखे ते असते. द्यावा तो आकार त्याला मिळेल. आईनं तेलकट खाल्लं तर मुलाला खोकला होईल.
आईने उसाचा रस, आंब्याचा रस खाल्ला तर मुलाला थंडी होईल. त्याप्रमाणे आईनं मुलादेखत आदळआपट केली, भांडण-टंडण केलं, तर मुलाच्या मनास खोकला होईल. परंतु ही गोष्ट आया विसरतात. आईचं बोलणं, चालणं, हसणं, सवरणं, मुलाच्या आसमंतात होणाऱ्या आईच्या सर्व क्रिया म्हणजे मुलाच्या मनाचे, बुद्धीचे, हृदयाचे दूध होय. मुलाला दूध पाजताना आईचे डोळे मत्सराने लाल झालेले असतील तर मुलाचे मनही रागीटच होईल. अशा प्रकारे मुलाचे शिक्षण हे मातेवर, पित्यावर, आप्तेष्टांवर, सभोवतालच्या सर्व सजीव निर्जीव सृष्टीवर अवलंबून आहे. मुलांच्या समीप फार जपून वागावं, वातावरण स्वच्छ राखावं. सूर्यचंद्रांना माहीत असो वा नसो, त्यांच्या किरणांनी कमळं फुलतात ही गोष्ट खरी. आईबापांना आणि इतर लोकांना माहीत असो वा नसो, त्यांच्या कृत्यांनी मुलांच्या जीवनकळ्या फुलत असतात हे खरं. सूर्यचंद्रांच्या किरणाप्रमाणेच मनुष्याचे व्यवहार, आईबापांची कृत्य स्वच्छ, सतेज आणि तमोहीन अशी असतील तर मुलांची मनं कमळाप्रमाणे रसपूर्ण, सुगंधी, रमणीय आणि पवित्र अशी फुलतील. नाहीतर ती किडींनी खाल्लेली, रोगट, फिकट, रंगहीन आणि पावित्र्यहीन अशी होतील. हे वरुणदेवा, माझ्या हातून जर काही वाईट झालं असेल तर त्याबद्दल माझ्या वडील मंडळीस जबाबदार धर. अस्ति ज्याज्यान कनीयस उपारे. कनिष्ठाच्या जवळ श्रेष्ठ असतो. या ज्येष्ठाने आपली जोखीम ओळखून वागलं पाहिजे. आईबापांनी, शेजाऱ्यांनी, गुरुजींनी, सर्वांनी लहान मुलांचा विकास सदैव डोळ्यासमोर ठेवून त्यांच्याजवळ वागावं. श्यामला त्याच्या भाग्याने थोर माता मिळाली होती. दररोज तो आपल्या आईला मनात धन्यवाद देत असे. कधीकधी 4 अश्रूंनी तिचं तर्पण करीत असे. आश्रमातील मित्र त्याची जीवनकथा पुष्कळ वेळा विचारीत, परंतु श्याम सांगत नसे. आश्रमातील इतर सारे सवंगडी आपापल्या जीवनातील नानाविध बरे वाईट अनुभव परस्परांना सांगत असत. आपल्या सोबत्यांच्या जीवनकथा ऐकताना कधीकधी एकाएकी श्यामचे डोळे भरून येत असत. त्यावेळी स्वतःच्या जीवनातील तसल्या स्मृती त्याला येत असत. श्याम, तू सर्वांचं ऐकून घेतोस, पण स्वतःचे मात्र का रे? काहीच सांगत नाहीस बरं, असं त्याचे मित्र पुष्कळदा त्याला म्हणत. एके दिवशी असाच आग्रह चालला होता. श्याम भरल्या आवाजाने म्हणाला, माझ्या स्वतःच्या पूर्वजन्माची स्मृती करणं मला फार शोकदायक वाटतं. कारण गतायुष्यातील चांगल्याबरोबर वाईटही आठवतं, पुण्याबरोबर पापही आठवतं. मी माझ्या एकेका दुर्गुणाला खोल खड्डे खणून गाडीत टाकीत आहे. ही पिशाचं पुन्हा वर उठून माझ्या मानगुटीस बसू नयेत म्हणून माझी ही धडपड आहे. जीवन निर्दोष आणि निर्मळ व्हावं ही माझी तळमळ. हेच माझं ध्येय, हेच माझं स्वप्न. कशाला मागची सारी आठवण मला करायला लावता? केव्हा होईल जीवन माझे निर्मळ ताऱ्यापरी, हुर हुर हीच एक अंतरी. परंतु आम्हाला तुमच्या चांगल्याच गोष्टी सांगा. चांगल्या गोष्टींचं चिंतन केल्याने मनुष्य चांगला होत जातो असं तुम्हीच नेहमी म्हणता, लहान गोविंदा म्हणाला. परंतु आपण चांगलेच आठवले आणि ते सांगितले तर आपण निर्दोष आहोत असा अहंकारही जडावयाचा, भिका म्हणाला. श्याम गंभीर होऊन म्हणाला, मनुष्याला स्वतःचं अधपतन सांगावयास जशी लाज वाटते त्याप्रमाणे आपण कसे चढलो आणि चढत आहोत हे सांगावयासही लाज वाटते. आत्मप्रौढीचा शब्दही माझ्या तोंडून बाहेर न येवो अशी देवाला माझी प्रार्थना असते. नारायण जरा हसत म्हणाला, मी निरहंकारी आहे याचाच एखाद्या वेळेस अहंकार व्हावयाचा. मी आत्मप्रौढी सांगत नाही असं म्हणण्यातच आत्मप्रौढी येऊन जावयाची. श्याम म्हणाला, या जगात जपावं तेवढं थोडंच. ठाई ठाई मोहक मोह आहेत, कोसळावयास कडे आहेत. शक्यतोवर जपावं, यत्न करावे, प्रामाणिकपणे झटावं, आत्मवंचना करू नये. अहंकाराचे रूप फार सूक्ष्म असते, सदैव सावध राहिलं पाहिजे.
श्यामचा प्रेमळ मित्र राम म्हणाला, आपण का एकमेकास परके आहोत? तू आणि आम्ही अद्यापि एकरूप नाही का झालो? आपल्या आश्रमात आता खाजगी असं काही एक नाही. आपण सारे एक जे आहे ते सर्वांच्या मालकीचं. तू आपली अनुभव संपत्ती का बरं चोरून ठेवतोस? तुझ्याजवळ वादविवाद आम्हाला करावयाचा नाही. आम्हाला सांगण्यात कसली आहे प्रौढी, कसला आहे गर्व? तुझ्या जीवनात ही माधुरी, ही सरलता, ही कोमलता, हे प्रेम, हे गोड हसणं, ही सेवावृत्ती, ही निरहंकारिता, कोणतंही काम करण्यास लाज न वाटण्याची वृत्ती, हे सारं कोठून आलं ते सांग. आम्ही आजाराची शुश्रूषा करतो, तूही करतोस, परंतु तू आजाराची आई होतोस. आम्हाला का होता येत नाही? तू आपल्या नुसत्या गोड हसण्याने दुसऱ्याला आपलासा करतोस, परंतु त्याच्याजवळ 4-4 तास बसून बोलूनही त्याचं मन आम्हाला ओढून का घेता येत नाही? सांग, ही जादू कोठून पैदा केलीस? सांग, तुझ्या जीवनात हा सुगंध कोणी मिसळला? ही कस्तुरी कोणी ओतली? श्याम, वऱ्हाडातील एक दंतकथा तुला माहीत आहे का? एकदा वऱ्हाडात एका श्रीमंत व्यापाराचे टोलेजंग घर बांधले जात होते. त्यावेळेस एक नेपाळी कस्तुरी विक्या तेथे कस्तुरी विकावयास आला. श्रीमंत व्यापाऱ्याने या कस्तुरी विक्यास भाव विचारला. तो कस्तुरी विक्या तिरस्काराने म्हणाला, तुम्ही दक्षिणेतील गरीब लोक काय घेणार कस्तुरी? पुण्याला जाऊन काही खपली तर पाहावयाचे. त्या श्रीमंत व्यापाऱ्यास राग आला. तो म्हणाला, तुझी सारी कस्तुरी मोज, त्या मातीच्या गाऱ्यात मिसळून देतो. कस्तुरीच्या भिंती दक्षिणेतील लोक बांधतात असं उत्तरेत जाऊन सांग. त्या व्यापाऱ्याने सारी कस्तुरी खरेदी केली आणि गाऱ्यात मिसळून दिली. वऱ्हाडातील त्या घराच्या भिंतींना अजून कस्तुरीचा वास येतो असं सांगतात. श्याम, तुझ्या जीवनाच्या भिंती जेव्हा बांधल्या जात होत्या त्यावेळेस कोणी रे तिथे कस्तुरी ओतली? आमच्या जीवनाला ना वास, ना रूप, ना गंध. तुझ्या जीवनाला हा वास कोठून आला? हा रंग कोणी दिला? सांग. श्यामच्याने आता राहावे ना. तो गंभीरपणाने आणि गहिवराने म्हणाला, माझ्या आईचं हे देणं. गड्यानो, माझ्यात जे काही चांगलं आहे ते माझ्या आईचं आहे. आई माझा गुरु, आई माझी कल्पतरू. तिने मला काय काय तरी दिले. तिने मला काय दिलं नाही, सारं काही दिलं. प्रेमळपणे बघावयास, प्रेमळ बोलावयास तिनंच मला शिकवलं. मनुष्यावर नव्हे तर गाईगुरांवर, फुलापाखरांवर, झाडामाडांवर प्रेम करावयास तिनंच शिकवलं. अत्यंत कष्ट होत असतानाही तोंडातून ब्र न काढता शक्यतो आपले काम उत्कृष्टपणे करीत राहणे हे मला तिनंच शिकवलं. कोंड्याचा मांडा करून कसा खावा आणि दारिद्र्यातही स्वत्व न गमावता कसं राहावं हे तिनंच मला शिकवलं. आईनं जे शिकवलं त्याचा परार्धांशही माझ्या जीवनात मला प्रगट करता आला नाही. अजून माझ्या मनोभूमीत बीज फुगत आहे. त्यातून भरदार जोमदार अंकुर केव्हा बाहेर येईल तो येवो. माझ्या आईने जीवनात अत्तर ओतलं. मी मनात म्हणत असतो, मदंतरंगी करुणी निवास, सुवास देई मम जीवनास. तीच वास देणारी, रंग देणारी. मी खरोखर कोणी नाही, सारे तिचे, त्या थोर माऊलीचे. सारी माझी आई, आई, आई असं म्हणता म्हणता श्यामला गहिवरून आलं. त्याच्या डोळ्यातून घळाघळा अश्रुधारा गळू लागल्या. भावनांनी त्यांचे ओठ, त्यांचे हात, हातांची बोटं थरथरू लागली. थोडा वेळ सारंच शांत होतं. ताऱ्यांची थोर शांती तेथे पसरली होती. नंतर भावनापूर थोडा ओसरला आणि श्याम म्हणाला, गड्यांनो, माझं असं काही सांगण्यासारखं नाही, परंतु माझी आई कशी होती ते मी तुम्हाला सांगेन. आईचं गुणगान करून हे ओठ पवित्र करीन. आईच्या आठवतील त्या त्या गोष्टी सांगेन. तिच्या स्मृती आळवीन. रोज रात्री एक एक प्रसंग मी सांगत जाईन. चालेल का? हो चालेल, सारे म्हणाले. राम म्हणाला, देवाला मागितला 1 डोळा, देवानं दिले 2. गोविंदा म्हणाला, रोजच सुधारस प्यावयास मिळणार.
रोजच पावनगंगेत डुंबावयास मिळणार. मंडळी, याच्या पुढचा भाग आपण उद्या वाचणार आहोत. तोपर्यंत मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते. नमस्कार.